ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार। आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं, विशेष उपचार पद्धती, पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा। नमस्कार, मी डॉक्टर अमित डोले, MD आयुर्वेदा। माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे। माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत। तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या। तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे। आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ डोले, मोबाईल नंबर 966586 8009 आणि 8007360001। डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 82 61 96 76 24। संगमनेर नगरपालिकेच्या आवारामध्ये 2 दिवसांपूर्वी छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अनिकेत घुले आणि त्यांच्या सोबत असलेल्या सहकार्यांना मारहाण करण्यात आली होती। या मारहाणीच्या निषेधार्थ आणि मारहाण करणाऱ्यांवरती त्वरित कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनावरती छात्र भारतीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आलं। मोर्चामध्ये आमदार कपिल पाटील तसेच माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्ष रुपवते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले, हिरालाल पगडाल तसेच राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे, प्रदेश अध्यक्ष राजा कांदळकर तसेच माजी प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ औसक आदी सहभागी झाले होते। यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणालेत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की बोका खोका कोणीही असो त्याच्यावरती कडक कारवाई होणार। मग आता संगमनेरमध्ये अनिकेत घुले याला मारहाण करणाऱ्यांना तुम्ही ठोकणार आहात का, असा सवाल करत ते म्हणालेत की आम्ही या ठिकाणी अनिकेत घुले आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या पाठीशी उभे असून मारहाण करणाऱ्यांच्या विरोधामध्ये कारवाई न झाल्यास 2 दिवसात मोठं आंदोलन उभं करणार आहोत। त्याचबरोबर पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांना अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। तर डॉक्टर तांबे यावेळी म्हणालेत की एकीकडे संविधान वाचवण्याच्या शपथ घेतली जाते, संविधान दिन साजरा करण्यात येतो आणि दुसरीकडे त्याच संविधानाची पायमल्ली होताना दिसतीये। समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या मंत्र्यांवरती कारवाई करून त्यांना घरी पाठवलं पाहिजे, पण तसं करण्याची मानसिकता या सरकारमध्ये नाहीये। अनिकेत घुलेला मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी अटक करायला पाहिजे होती, परंतु तसं झालं नाही। त्यामुळे पोलीस प्रशासन देखील मोकळ्या हातानं काम करेल असं मला वाटत नाही। आता यापुढे आपल्याला मोठ्या संख्येनं संघटित व्हावं लागेल आणि मोठं संघटन उभं करावं लागेल असं त्यांनी म्हटलं। तर यावेळी छात्र भारती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रोहित ढोले तसेच माजी प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट शरद कोकाटे, दत्ता ढगे, रवींद्र मेढे, माजी राज्य सचिव रजत औसक तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सीताराम राऊत, अनिशच्या ॲडव्होकेट रंजना गवांदे यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी झाले होते। मागणीचं निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांना देण्यात आले। म्हणजे ज्या पद्धतीने निवेदन द्यायला गेलं त्याची चिंता नाही की राज्यातल्या सर्वच संसदीय कृती ज्यांची जागृती त्या सर्वांची चिंता आहे, देशातल्या लोकांची चिंता आहे। कशा पद्धतीने आपला हा देश आज सत्तेने धुंद झालेली माणसं त्या ठिकाणी येत आहेत
त्यांना या देशातल्या सामाजिक स्वास्थ्याची त्या ठिकाणी पर्वा नाही आहे. त्यांना देश उद्याच्या काळामध्ये कुठे जाईल याची त्यांना पर्वा नाही आहे. त्यांना फक्त धार्मिक देश निर्माण करायचा आणि आपल्या सत्तेची पोळी वाचून घ्यायची अशा पद्धतीने काम करणे ते सर्व आहे. ते फक्त राणेंना दोष नाही, ते सर्व लोक आहेत जे त्याचे पाठीराखी करत आहेत. ते मंत्रिमंडळाचे सहकारी आहे. मग तुम्ही त्या ठिकाणी नेतृत्व करणारे फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री, त्यांची देखील जबाबदारी आहे. तुमचा एक सहकारी बेताळसारखा बोलतो, समाजामध्ये त्या ठिकाणी दूषित वातावरण होईल, समाजामध्ये फूट पडेल, असं वातावरण त्या ठिकाणी उघडपणाने एक मंत्री करतो. खरं या देशाच्या लोकशाहीमध्ये असं पूर्वी कधीही घडलं नव्हतं मित्रांनो. असं जर घडलं असतं तर त्या मंत्र्याला दुसऱ्या दिवशी घरी पाठवण्यात आलं. आमची मागणी अशी आहे की त्यांचा निषेध करू नका, त्यांना घरी पाठवा. ते कुठल्याही स्वरूपात मंत्रिपदावर असण्याच्या लायकीचे नाही, ते लोकप्रतिनिधी होण्याच्याही लायकीचे नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणून अशा व्यक्तींना या लोकशाहीमध्ये काहीच स्थान नाही आहे. एकीकडे घटनेवर हात ठेवायचा, संविधान दिन साजरा करायचा, हा ढोंगीपणा कशासाठी? हा ढोंगीपणा चाललेला आहे मित्रांनो. आणि म्हणून अनिकेतवर झालेला हल्ला हा त्या ठिकाणी एक जाणीवपूर्वक व हा आवाजच निघाला नाही पाहिजे. हा जो दहशतवाद त्या ठिकाणी निर्माण करायचा त्याचा हा प्रकार आहे की उद्या जाऊन कोणीही त्या ठिकाणी मंत्र्यासमोर निवेदन देऊ नये. हा दहशतवाद निर्माण करण्यासाठी अनिकेत तो खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांवर झालेला आहे. जो लोकशाहीवर विश्वास ठेवतो, जो धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवतो. एकीकडे विकसित भारताच्या गप्पा मारायच्या, दुसरीकडे मात्र अशा पद्धतीने समाजामध्ये फूट पाडायची. आणि म्हणून मित्रांनो ही घटना अत्यंत गंभीर आहे. मला या ठिकाणी राजकारण आणायचं नाही आहे, परंतु हे राजकारणच आहे ना. मला राजकारणाची पोळी भाजीमध्ये तुम्ही कोणताही ठराव जाणार. आणि म्हणून मित्रांनो आपण या गोष्टीचा निषेध करत आहोत. पोलीस प्रशासन आता त्यांना दोष द्यायचा की त्यांची कीव करायची हा प्रश्न माझ्यासमोर आहे. कारण ते इतक्या दबावाखाली आहे, त्यांना काय करणार? ते इतके दबावाखाली आहेत की ते स्वतःच्या मनाने काही कारवाई करू शकतात की नाही हा माझ्या मनाकडून प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की ते स्वतःच्या मनाने काही कारवाई करू शकत नाही. अन्यथा त्यांनी निश्चितपणे कारवाई केली असती, त्या लोकांना त्या ठिकाणी थांबवलं असतं. परंतु कुणीतरी डोळे वटारत असेल, कोणी ते शांत बसले काय असा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित आहे. आणि म्हणून ते स्पष्टपणाने आपण बघतोय की अत्यंत चुकीच्या पद्धतीने अनिकेतला मारहाण होत असताना स्वस्थ बसणारे पोलीस यंत्रणा, स्वस्थ बसणारे पालकमंत्री, स्वस्थ बसणारे लोकप्रतिनिधी हे खऱ्या अर्थाने जनतेच्या लोकशाहीचे गुन्हेगार. आणि म्हणून आता त्यांनी निश्चितपणे कारवाई केलीच पाहिजे. आणि त्या जे कोणी गोष्टी लोक आहेत सर्वांनी सांगितलं ते काय करतात ते लोक. ते कोणी सामाजिक कार्यकर्ते, ते कोणी राजकीय कार्यकर्ते, तर ते गुन्हेगार आहेत. ते काही पण वेगवेगळे धंदे करणारी माणसं आज फक्त सत्तेच्या अडचणीवर राहून त्यांच्या वाईट कर्माला त्या ठिकाणी संरक्षण देतात आणि ते त्या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून वापरतात आणि ते अशा पद्धतीने सामाजिक काम करतात. ते अत्यंत दयनीय आहे आणि अत्यंत त्या ठिकाणी मित्रांनो काळजीचं आहे. आणि म्हणून आपली स्पष्ट मागणी आहे की पोलिसांनी ताबडतोब तिथे असे प्रकारच घडले नाही पाहिजे. अशा प्रकारचं एक पोलिसांचं त्या ठिकाणी धाक अशा गुन्हेगारांवर त्या ठिकाणी बसतात नाही. आणि मी आपल्याला आव्हान करू इच्छितो, पोलीस हे थांबू शकतील का? मला वाटत नाही. कारण ते त्या ठिकाणी मोकळ्या वातावरणामध्ये काम करू शकतात असं मला वाटत नाही. नेते मंडळी हे थांबवतील का? नाही. कारण त्यांच्या सोयीचं राजकारण आहे ना, ते कशाला थांबवतील? ते आपल्याला थांबवावं लागेल. त्यासाठी आपल्याला संघटित व्हावं लागेल, आपली संघटना वाढवावी लागेल, आपल्यापर्यंत लोकांपर्यंत जावं लागेल, तरुणांपर्यंत जावं लागेल. आणि या तरुणांना या पद्धतीच्या राजकारणाचे जे काही धोके आहेत ते त्यांच्या नजरेत सांगून द्यावं लागेल, त्यांच्यामध्ये जागृती करावी लागेल. आपली ताकद, आपली शक्ती त्या ठिकाणी वाढवली पाहिजे. आणि जे पुरोगामी विचार मांडणारा मनुष्य हा कुणीतरी दोषी आहे आणि त्याला अशा पद्धतीचा त्रास होत असेल तर पुरोगामी सत्य कोणी विचारणार. आणि म्हणून आपण संघटित अधिक प्रमाणात मोठ्या प्रमाणात संघटित झालं पाहिजे. संगमनेरमध्ये झालं पाहिजे, राज्यामध्ये झालं पाहिजे, देशामध्ये झालं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. मी या घटनेचा तीव्र स्वरूपामध्ये निषेध करतो. अनिकेत घुले हे सामाजिक कार्यकर्ते, ते छात्र भारतीचं काम अनेक वेळेस माझ्याकडे, अनेक वेळेस आमच्या तिथे आंदोलनं केली त्यांनी. मी कपिल साहेबांशी बोलायचं तुमच्या कार्यक्रम मी आणि असेल करता कुठल्याही कार्यक्रम. आणि अशा पद्धतीने मला त्या ठिकाणी पुन्हा जी घटना घडलेली आहे की मी या घटनेचा तीव्र स्वरूपात निषेध करतो. आणि पोलीस, कारण हे असे काळ स्वतःवर चाललेलं आहे. ते आता कालच रत्नागिरीला एक घटना घडली,
किती घटना घडतात, रोज घटना घडतायत का घडवतात, त्याचा आपण विचार केला पाहिजे. घटना आपोआप घडत नसतात मित्रांनो. राजकीय फायद्यासाठी या घटना घडवल्या जातात आणि त्यातनं दोन समाजामध्ये विशेषतः अल्पसंख्याक मुस्लिम समाजाबद्दलचा एक द्वेष लोकांच्या मनामध्ये निर्माण करायचा, त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मतं मिळवायची, असा त्यामध्ये एक घातक गाव त्यांचा आहे, तो आपण यशस्वी होऊ देता कामा नाही, अशी मला आपल्या सर्वांना विनंती आहे. पुढे बोलतो. भूतकाळ त्यांना धमकी दिली, त्यांना आपल्या गुंडांकरवी मारलं. गुंड त्यांच्यासोबत कधी नसतातच मला, त्यामुळे प्रश्न भेटले. मी इथे येत असताना बाळासाहेब थोरात साहेबांचा एक फोन आला. मगाशी आपल्यासोबत ते काही क्षण होते. बाळासाहेब हेच मला म्हणत होते की कपिल म्हणे तुमची सगळी चळवळीची मंडळी कितीतरी वेळा माझ्या विरुद्ध मोर्चे घेणार, पण कधी आम्ही त्यांना त्यांचं निवेदन प्रेमाने घेतलं, चहा पाजला, मीटिंग घडवून आणली. जे करता आलं ते केलं, नाही करता आलं त्याला सांगितलं. पण ही ती लोकशाहीची परंपरा आहे. बाळासाहेब थोरातांच्या नंतर मला तिसरा फोन आला, डॉक्टर साहेब, तो माननीय मंत्री महोदय, या जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी विखे पाटील साहेब, या जिल्ह्यात जायचं म्हणून त्यांना निरोप दिला होता. मी येतोय, कारण मी सभ्य राजकारण करणारा पैकी आम्ही सगळेजण नोटीस देऊन यायची. त्याने दुसरा तक्रारीचा शोध लावला. फुले हे आहे, फुले तो आहे. बाळासाहेब थोरातांचं काम करतात, तांबेंचं काम करतात. मी त्यांना एवढंच म्हणालो की आम्ही सगळेजण तुमचंही काम करत होतो. जेव्हा तुम्ही या बाजूला होता तेव्हा दत्ता सहित आम्ही सगळेजण अहमदनगरमध्ये सगळ्यात मोठी सभा आम्ही राधाकृष्ण विखे पाटलांसाठी घेतली. 2000 कार्यकर्ते, शिक्षक, चळवळीतले कार्यकर्ते हजर होते. 2 तास थांबले होते विखे पाटील. म्हटलं आम्ही तुमच्यासोबत होतो ना, पण जेव्हा तुम्ही न्यायाच्या बाजूने होता, कायद्याच्या बाजूने होता, संविधानाच्या बाजूने होता, ठीक आहे, या मुलांची तक्रार असेल तुमच्या विरोधात, मी निवेदन घ्यायला पाहिजे होतं, त्यामुळे घेतलं मी निवेदन. पण आमच्या लोकांचा राग होता म्हणून त्यांनी मारलं. त्यांनी स्वतः कबूल, माननीय मंडळांनी स्वतः कबूल केलं. कारण ज्या क्षणी त्याला मारहाण झालं त्यांनी लगेच फोन केला होता डीवायएसपी साहेबांना. मला तर नेमकं नाव आठवत नाही, पण साहेबांच्या ते एवढंच म्हणाले की मला रिपोर्ट आलेला आहे, अहमदनगरला बसला करणारे सहकार्य याचे मी छात्र भारतीतर्फे आभार मानतो. साथियो, भाजपचा जो पक्ष आहे त्यांना हे नक्की कळालंय की हिंदू मुसलमान वातावरण तयार करायचं, तरुण माथीभाषी आणि मन कसं आपल्या बाजूला वळवायचं, हा प्रयत्न ते सातत्याने करतात. आम्हाला मारलं जे आपल्या सगळ्यांमध्ये कोणाला कोणावरती ही वेळ येईल, पण ही वेळ येऊ नये म्हणून आपल्या सगळ्यांना एकत्र राहावं लागेल. आपण संविधानाच्या गप्पा मारतो, आपण संविधान मानणारी लोक आहोत. म्हणजे सर, पोलीस साहेबांना सांगणार या संगमनेरमध्ये कित्येक हिंदू मुसलमान दंगे होऊ नये म्हणून सेवादल छात्र भारतीचे कार्यकर्ते कित्येक वर्षापासून इथं उभे राहिलेले. ज्या मोहम्मद कैफ तांबोळीला मारलं, हा 19 वर्षाचा पोरगा आहे, ज्याला त्याची आई नाही आहे, त्याचं घर 10 खोली आहे, त्याच्या घरात जा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, बाबासाहेबांचा आणि संविधानाचा सत्याच्या मार्गाने जाणार आहोत. आम्ही सगळे समाजवादी विचारांचे कार्यकर्ते आहोत. राम मनोहर लोहिया असं म्हणाले की हमला चाहे जितना होगा हात हमारा नहीं उठेगा. आम्ही गांधींना मानणारे आहोत, आम्ही भगतसिंगांना मानणारे आहोत, आम्ही या देशातल्या फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा लोकांमध्ये पेरणारी लोक आहोत. जे कोणी संविधानाच्या विरोधात वागतील, जे काय बोलतात नितेश राणे की माझा बाप हा वर्षा बंगल्यावरती बसलेला आहे, शिवाजी महाराजांबरोबर कुणी मुस्लिम सहकारी नव्हते. ज्या मंत्र्याला शिवाजी महाराजांचा वकील माहिती नाही, ज्या मंत्र्याला शिवाजी महाराजांचा अंगरक्षक माहित नाही, ज्या मंत्र्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं पाहिजे त्याला मंत्री बनवलं जातं. ज्याला शिवाजी महाराजांचा थोडा इतिहास माहित, तो शिवाजी महाराजांचा वास्ता नाव घेतो, हिंदू मुसलमान वाहतो आणि शिवाजी महाराजांचा इतिहास बदनाम करायचं काम करतो, तो आम्ही या महाराष्ट्रामध्ये सहन करणार नाही. पालकमंत्र्यांना विनंती आहे, या तालुक्याच्या आमदार खताळ साहेबांना विनंती,
खरं तर आमदार खताळ साहेब आम्हाला खूप चांगलं ओळखतात. म्हणजे जिथे त्यांना थोरात साहेब संस्थेमध्ये एखाद्या मुलाचं ऍडमिशन असेल तर त्यांनी मागितलं. मी कित्येक वेळेस त्यांनी सांगायचं त्या गरीबाचा help केलेला आहे, त्या मदत केलेली आहे, मला चांगलं ओळखतात. पण अशा पद्धतीने जर अशी गरज असेल संगमनेर मध्ये कधीही कुठल्या प्रकारे अशी मारामारी किंवा मारायची हिंमत कुणी केली नाही. पण आता त्यामुळे होती हिचा माहिती. पण या भीतीला आपण न डगमगता आपण सगळे सोबत उभे राहूया आणि जे लोक संविधानाच्या विरोधात असतील, लोकशाहीच्या विरोधात उभे राहतील, त्यांच्या सोबत आपण असेच ताकदीने उभं राहूया. मी सगळे इथं आलात, सगळ्यांनी आमच्या सोबत उभे राहिला. मी तुमचे सगळ्यांचे एकदा आभार मानतो आणि लढाईसाठी आपण सगळे तिथे उभे राहूया. पोलिसांना विनंती आहे की आपण जे गुन्हेगारांनी छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या गुन्हे दाखल कराल अशी आमची अपेक्षा आहे, त्यांना लवकर अटक कराल अशी आमची अपेक्षा आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. संविधान जिंदाबाद, छात्र भारती जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद. शावी शेख, C24 तास, संगमनेर.